नमस्कार मित्रांनो. जनरली कॉर्पोरेट सेक्टरमध्ये असल्यावर आपलं रेग्युलर रुटीन जे असतं, सकाळी उठणे, कामाला जाणे, परत घरी येणे, रोज आठवड्याचे दिवस सगळे दिवस तोच रस्ता बघणे, हे शेड्यूल फिक्स असतं. आणि याच्यातून वैतागून आपण ठरवतो की आपल्याला कुठेतरी बाहेर जायचं आहे, कुठेतरी फिरायला जायचं आहे. मग प्लॅन बनवतो, बाहेरच्या ठिकाणी बाहेरच्या सिटीमध्ये जातो. पण आपल्याला जर आपल्याच इथं राहून आपल्याला जर अनोळखी असं फील करायचं असेल तर तुमच्या रोजचा रस्ता सोडून, तुमचे रोजचं रुटीन सोडून तुमच्या सुट्टीच्या दिवशी सिटीमध्ये या, एखाद्या ठिकाणी मस्त गाडी लावा आणि सिटीतले जे अनोळखी रस्ते आहेत किंवा जे जुने हॉटेल्स वगैरे आहेत, जुनी मंदिरं आहेत, त्या सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करत फिरून काढा. एक दिवस जो असतो सुट्टीचा तो पूर्ण मित्रांना बोलवून तुम्ही फिरून काढा. आणि खरंच आपल्याला म्हणजे आपल्या शहरात राहून आपल्याला एकदमच अनोळखी ठिकाणी आल्याचं फिलिंग येतं. आणि आज आम्ही नेमकं तेच केलं. आज धनंजयचा बड्डे होता. धनंजय, हॅपी बड्डे. हा अभिषेक. आणि आम्ही आज भेटलो सगळेजण सिटीमध्ये, गाडी लावली दगडूशेठ गणपतीच्या इथे. नंतर दगडूशेठ गणपतीच्या बाजूला बरोबर क्रंची वडापाव आहे, मुंबईची मेन ब्रांच आहे ती. त्यांचा वडापाव टेस्ट केला आणि त्यानंतर दगडूशेठचं दर्शन, तांबडी जोगेश्वरीचं दर्शन. मग पुढे आल्यानंतर पुण्यातील सर्वात जुनं जे मिसळचं वैध उपहारगृह आहे तिथं मिसळीवर ताव मारलं. आणि आता चाललो आहे आम्ही त्रिशुंड गणपतीला. आणि असं काय आमचं फिक्स नव्हतं की कुठं जायचं आहे, काय करायचं आहे. पण असंच एक उन्हाळा दिवस म्हणून आम्ही आज तिघांसोबत वेळ घालवतो आहे आणि खरंच भारी वाटतं आहे.